लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र महायुतीचे हेमंत गोडसेंना नाशिकमधून विद्यमान खासदार असल्याने उमेदवारी मिळेल अशीच अपेक्षा होती। त्यात हेमंत गोडसे यांची उमेदवारी मात्र छगन भुजबळांच्या एंट्रीनं आता अनिश्चित झालेली आहे। मात्र या उमेदवारीबाबत घोळ कायम असतानाही हेमंत गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केलाय। गोडसे यांनी छापलेल्या प्रचार पत्रकावर इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे असा उल्लेख आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो या पत्रकावर आहे। आमची सर्व मित्र पक्षांना एक विनंती आहे की ही जागा शिवसेनेची हक्काची आहे, म्हणून या शिवसेनेत मिळावी यासाठी आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसातून मुंबई येथे पण आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं आहे आमचं सर्व काही। तर येत्या 2 दिवसात या नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल व आमच्या पूर्ण शिवसैनिकांना पूर्ण गॅरंटी एकनाथ शिंदे साहेबांवर की ही जागा ही शिवसेनेलाच सोडतील आणि हेमंतप्पा गोडसे त्यांचे अधिकृत उमेदवार राहतील। मी इतक्या उत्साहामध्ये आज प्रचाराला सुरुवात केली आणि आज आमचे कडवट शिवसैनिक सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत। 90 सालापासून आमचा हा जो बालेकिल्ला आहे याचा आम्हाला साहेबांनी जो आम्हाला एक प्रकारे सांगितलं कामाला लागा, तर त्यांचे टेक्निकल काय असतील ते होतील, पण आम्ही इकडे कामाला लागलेलो आहोत आणि महिला भगिनी पण उत्स्फूर्तपणे आमच्या मागे आलेले आहेत आणि आम्ही जोरदार आप्पांचा प्रचार करत आहोत। हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची डोकेदुखी मात्र वाढली आहे। नाशिकच्या जागेवरील आपला दावा सोडायला तयार नसल्याने पक्षश्रेष्ठी देखील अडचणीत सापडलेले आहे। मात्र छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांच्या या प्रचारावर मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांनी केलेला प्रचार आमच्याच उपयोगात पडेल असा टोला लगावलाय। चांगली गोष्ट आहे ना, त्याने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। शेवटी तिकीट कोणाला जरी मिळेल त्याला त्याचा फायदा होईलच ना, नाही का? त्यांना तिकीट मिळालं त्यांना फायदा होईल, आणखी कोणाला तिकीट मिळालं त्याचा फायदा होईल। प्रचारात मी काय, ते काय, इतर लोक काय, भाजपचे आमचे आमदार काय, सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे आपण सगळ्यांना। नाशिक लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे। अगोदर महाविकास आघाडीचा अवेळी बदललेला उमेदवार आणि आता महायुतीतून विद्यमान खासदाराच्या जागेवर भुजबळांच्या रूपानं नव्या भिडूची एंट्री। मात्र असं असलं तरी देखील विद्यमान खासदार हेमंत गोडसे काही केल्या ही जागा सोडायला तयार होत नाहीये। यातच उमेदवारीच्या घोषणेची वाट न बघता प्रचार पत्रकं वाटत केलेली प्रचाराची सुरुवात नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतेय। त्यामुळे आता नाशिकच्या जागेचा महायुतीचे नेते तिढा कसा सोडवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।